रविकुमार लक्ष्मण बगली, जत पंचायत समितीचं उपसभापती म्हणून मी सध्या काम करतोय. आणि पहिल्या गोष्टी मी मान्य विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचं अभिवादन व्यक्त करतो. कारण पडळकर साहेबांनी आपलं जतचे नाव एक महत्वाचा दर्जा द्यायला, देवभूमी जत म्हणून द्यायला फार मोठे त्यांचं योगदान आहे. आणि फार त्यांचं म्हणजे एक बहुत कौतुकास्पद आणि मौल्यवान ते त्यांचं विचार आहे. असलं एक महत्वाचा विचाराचं आज आपल्या तालुक्यातले विद्यमान आता ज्येष्ठ नेते मंडळी, आता विरोध पक्षाचे नेते मंडळीने जर त्यांना विरोध करत असेल, त्यांच्या मनात वाटत असेल तर फार धक्कादायक आहे. पण माझं त्यांना एक सल्ला आहे. मला त्यांचा एवढा अनुभव नाहीये, त्यांचा फार मोठा अनुभव आहे. पण मी छोटा असलं तरी पण वयात छोटा आणि अनुभवात सुद्धा लहान असलं तरी आम्हाला एवढं कळतंय की हा जतचं नाव राज्यात देशात चर्चा आता होत आहेत. आता पलीकडचं कर्नाटकात सुद्धा जतचं नाव तिथं चर्चेत होत आहे म्हटलं तर ह्याला कारण विकासपुत्र आमदार साहेबांचं, गोपीचंद पडळकर साहेबांचा विचार आणि त्यांची काम करायचं पद्धत आणि त्यांचं जे काय आपलं म्हणजे पुण्यभूमी जतसाठी त्यांनी आता धावपळ करायला, म्हणजे त्यांचं जे काय आता आज प्रयत्न चालू आहे विकासासाठी आणि आपलं जतचं जेवढं 360 डिग्रीमध्ये त्यांचं जे काय विचार चालू आहे, कुठल्या भागात काय केलं तर काय होईल, कुठल्या भागात काय केलं तर काय होईल आणि आपण काय करावं लागतं ह्याचं ब्ल्यूप्रिंट आणि त्यांचं डोक्यात विचार चालू आहे. आज तुमचं 60-70 वर्षापासून तुम्हाला हे सुचलं नाही आणि त्यांना आता 2 वर्षापासून आमदार झाल्यावर त्यांना एवढं सुचलं की म्हणजे इथं काय काय करू शकतं, जतमध्ये काय आहे, जतमध्ये आपण काय करावं लागतं, जतमध्ये काय गरज आहे, एखादा त्यांचं ब्ल्यूप्रिंट त्यांचं डोक्यात विचार करून ते विचार सुद्धा आपण तुम्ही केलं नाही. त्यांनी विचार तर लोकांचं म्हणजे आता कुठलंही एक प्रकल्प आपलं समोर यायला त्याचं पहिलं काम करायचं विचारच करायला लागते, डोक्यात यायला पाहिजे, तर नंतर ते पेपरमध्ये यायला पाहिजे, तर नंतर ते एक्झिक्युशन होत असते. हे सगळ्यांना माहित असायला पाहिजे. आता मी बोललो म्हटलं तर उद्या सकाळीच म्हणजे सगळं सोनं होते असं कुठलं नसतं. त्याला एक प्रयत्न असायला पाहिजे. ते अविरत प्रयत्न त्यांचं फार मोठं योगदान म्हणजे त्यांचं भयंकर त्यांच्या प्रयत्नामुळे ते आपल्याला ते साधन होत चाललंय. आपण रोज त्यांच्या सोबत असून आपल्याला म्हणजे त्याचं घडामोडी कामकाजाचं बद्दल आपल्याला माहिती आहे. त्यांनी बिना रेस्ट घेत आहे. आता जसं देशाचं पंतप्रधान आपल्याला म्हणजे विदाऊट कुठलाही त्यांनी सुट्टी न घेता, कुठलाही त्यांनी रेस्ट न घेता आता देश कसं चालू आहे. आमच्या पडळकर साहेबांनी रात्रंदिवस आमच्या जतसाठी, महाराष्ट्रासाठी, गोरगरिबासाठी आणि आपलं बहुजन समाजासाठी त्यांनी प्रयत्न चालू आहे. त्यांचा रात्री तुम्ही जावा, कोण त्यांचा विरोध करते तुम्ही जावा, रात्री 2 वाजेपर्यंत गेलं तरी त्यांचं घरातलं म्हणजे गर्दी कमी होत नसते. हे लोकांचे भाव लोकांनी त्यांना म्हणजे हे करून घेतले, आलिंगन म्हणजे त्यांच्या आपल्या म्हणून त्याने आपण हे करून घेतलेले, ऍक्सेप्ट केलेलं आहे त्यांना. मग त्यांचं सुद्धा काम असं आहे आम्हाला म्हणजे सर्वसामान्य लोकांना सुद्धा ते जेवढं कळते. आज त्यांचं जेवढं जत तालुक्यासाठी त्यांचा अभ्यास आहे, पण आता तुम्हाला दुर्दैवानं तुम्हाला तेवढा अभ्यासच करायचं झालेलं नाही. हे आपलं दुर्दैव आहे. तुम्ही जत तालुक्याचं तुम्ही भूमिपुत्र असू द्या, तुम्ही कोणी असू द्या, आपलं असू द्या, म्हणजे त्यांनी काय बाहेरचे म्हणून तुम्ही पहिला त्यांनी प्रचार केलं. गोपीचंद पडळकर इथं आलं तर इथं गुंडागर्दी वाढणार, इथं हे वाढणार, ते वाढणार, भयानक तुम्ही म्हणजे अपप्रचार केलेला. आज काय होत आहेत, आज पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी म्हणजे एवढा गुन्हा दाखल होत आहेत. कुठं पण असं म्हणजे दंगा नाही, कुठं पण असं हे नाही, मारहाण नाही, काय कुठं गुंडागर्दी झालंय तुम्ही सांगा. असं एखादा व्यक्ती पुढं म्हणजे त्यांनी आता एक स्ट्रॉंग भूमिका मांडलं तर आणि ते राज्याचं नेते आपल्याला लाभलेलं आहे. मग विरोध करायचं म्हणलं तर ते नुसतं नावासाठी विरोध करायचं ते काय होत नसते. मग मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही सगळे आपले ज्येष्ठ नेते आहेत आमच्या तालुक्याचे, म्हणजे भलेभाती तुम्ही सगळे जाणूत आहेत आणि सगळे म्हणजे तुम्ही माझं एक ज्येष्ठ नेत्याने आता माजी आमदार साहेब विलासराव जगताप साहेबांना, विक्रमदादांना आणि बाकी सगळे
तुम्ही ज्यांनी विरोध कराले त्यांना सगळ्यांचं मी आज विनंती करतो, तुम्ही विकासपुत्र आमदार साहेबांचं विकास कामात तुम्ही सहभागी व्हा. हे जत तालुक्याचं नाव देवभूमी जत होतंय, ह्याला तुम्ही आनंद तुम्ही व्यक्त करा आणि त्याच्याबद्दल तुम्ही अभिमान व्यक्त करा. ते आपल्याकडे झाले नाही त्यांनी आता करून दाखवलंय म्हटलं तर त्याच्यासाठी तुम्ही अभिमान व्यक्त करा, त्याच्यात तुम्ही सहभागी करून मग लोकांच्या कुठं तर म्हणजे लोकांच्या सुद्धा म्हणजे मनात तुम्ही कुठं तर पॉझिटिव्ह असं वाटते तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह लोकांच्या मनात. आपल्या जत तालुक्यांचं एक प्रत्येक नागरिकांना एक आज अभिमानाचा दिवस आहे, ज्या दिवशी आपल्या जत तालुक्याला एक देवभूमीचा दर्जा मिळवालेत. आपण पडळकर साहेबांनी जतचं नाव बदलायचं कुठं सांगितलं नाही, जतला देवभूमीचा दर्जा द्यायला. म्हणजे भविष्यात आपल्या तालुक्याचं नाव कुठं जाईल ते सगळ्यांना विचार करायचा विषय आहे. मग हे एवढं छोटा मोठा विषय नाही, हे फार मोठा विषय. तुम्ही विरोध करायचं म्हटलं तर एवढं म्हणजे हे काय छोटा विषय नाहीये, हे हास्यास्पद वाटते. असं होण्याकरता नाहीये. आणि कार्यकर्त्यांचं बद्दल तुम्ही फोन उचलत नाही असं नाही, असं काही गोष्टी नाही. आमचे नेते राज्याचे नेते आहे, त्यांच्या पाठीमागे खूप काही व्यापा असतात. आपण इथं असं काही नाही, कुणाचं असं कार्यकर्त्यांचं म्हणा, कुणाचं असं लोकांचं काम असं अडलंय, कुठं झालं नाही, कुठलं ऑफिसला झालं नाही, असलं कुठलंही काम झालेलं नाही. त्यांनी फार सक्षम आहे काम करायला, त्यांना देवाना शक्ती दिलेली आहे. म्हणून त्यांनी त्यांचं डोक्यातलं देवभूमी करायचं म्हणून जत तालुक्यात एवढं सगळ्या हजारो देवांनी जाऊन त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. येणाऱ्या भविष्यात म्हणजे आता काही दिवसात आमचे आमदार साहेब मंत्री होणार आहे, ते शुभसुद्धी सुद्धा तुम्हाला आम्हाला पेढे वाटून आपण देऊया. अजिबात तुम्ही चिंता करून हे करून तुम्ही असं हे करू नका. आपण आपलं जत तालुक्यांचा पहिल्यांदा आपलं मंत्रीपद सुद्धा मिळणार आहे, हे सुद्धा तुम्ही थोडा अभिमान तुम्ही व्यक्त करायला पाहिजे. खरं तर आपण राजकारण करूया, दुसऱ्या गोष्टीत राजकारण करूया. ह्या गोष्टीत जतचा विकास आणि जतचं नाव कुठं तर व्हायला तर राज्यात म्हटलं तर ह्याच्यात राजकारण करायचं आम्हाला काय म्हणजे हे काही जास्त म्हणजे हे वाटत नाही. तरी सुद्धा देवानं तुम्हाला चांगलं बुद्धी द्यावा. आता तरी विरोध करू नका देवभूमीला. जत दर्जा ते मिळणारच आहे. कोणी विरोध केला तरी सुद्धा परवा त्याच्याबद्दलचं लोक 90% त्यांचं फॉर आहे आणि 10% लोक विरोध केला तर तसं तर काय टिकत नसते. ते होणारच आहे, 100% आहे. तुम्ही पण त्यात सहभागी होऊन तुम्ही पण त्या यशमध्ये तुमचं पण एक योगदान असावं म्हणून आपलं एक अपेक्षा आहे. कृपया असलं भाषा तुम्ही म्हणजे एक पत्रकार परिषद घेऊन असलं एक गोष्टीमध्ये तुम्ही नको आम्हाला म्हटलं तर ती काय म्हणजे लई एक एक हास्यास्पद स्थिती असं निर्माण होते. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, आज जतकरांना, जत तालुक्यातल्या तमाम म्हणजे सगळं दैव भक्तांना मी एक विनंती करतो, कृपया आपण आमदार साहेबांचं विचारात जाऊन, आमदार साहेबांचं जे काय विकासाचं विचारात जाऊन, जे काय म्हणजे धार्मिक असू द्या, जे काय विकासाचं असू द्या, कुठल्याही विकास कामात आणि धार्मिक कामात आपण त्यांच्या पाठीशी थांबून त्यांचं एक ठामपणे उभं राहून आपण त्यांना ताकद देऊया. आणि त्यांना कुठं तर खच्चीकरण असं वाटायला नको पाहिजे, असं त्यांच्या मनातलं हे करून विरोधकांचा विरोध करायचं काम आहे त्यांनी करू द्या. पण जेवढं मी सगळ्यांचं मी विनंती करतो, ज्यांनी पडळकर साहेबांचा जे काय कार्यकर्ता आहे, जे पडळकर साहेबांचा जे काय अभिमान करते लोक, त्यांनी एकत्रित येऊन आपण सुद्धा त्यांचं पाठीमागे ठामपणे उभं राहून आमचं ताकद दाखवूया म्हणून मी विनंती करतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.